थोड्याच वेळात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जनता दरबार सुरू होणार आहे। नागपूरमध्ये स्वतः मुख्यमंत्री जनता दरबार घेणार आहेत। मुख्यमंत्री जनतेच्या समस्या जाणून घेणार आहेत। हैदराबाद हाऊसमध्ये जनता दरबारचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागरिकांची निवेदने स्वीकारणार आहेत। थोड्याच वेळात आता या जनता दरबारला सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री या ठिकाणी आता दाखल होतील। आपण ही तेथील दृश्य पाहतो। या ठिकाणी जनता दरबार भरणार आहे। जनता आपल्या समस्या घेऊन या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तर थोड्याच वेळात आता मुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी दाखल होतील। नागरिकांची निवेदने मुख्यमंत्री स्वीकारणार आहेत। हैदराबाद हाऊस मधील आपण हे दृश्य पाहतोय। जनता दरबारचे या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। पोलिसांचा चोख बंदोबस्त। थोड्याच वेळात मुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित राहतील आणि या ठिकाणी या जनता दरबारला सुरुवात होणार आहे। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्या सोबत जोडलेले आहेत। ज्ञानेश्वर, 12 ते 2 या वेळेमध्ये जनता दरबार भरणार आहे। मुख्यमंत्री किती वेळात या ठिकाणी पोहोचणार आहे, काय या संदर्भात माहिती? अगदीच नीलम, मुख्यमंत्र्यांचा ताफा जो आहे तो हैदराबाद हाऊसकडे निघालेला आहे आणि कोणत्याही क्षणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन जे आहे ते या ठिकाणी हैदराबाद हाऊस इथे होणार आहे। पाहू शकतो आपण पोलीस जे आहे ते सतर्क आहे। तो बाजूने पूर्ण पोलीस सुरक्षा जी आहे ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लावण्यात आलेली आहे आणि सकाळपासूनच जर आपण या जनता दरबारात गर्दी जर पाहायला गेली तर संपूर्ण विदर्भातून नागरिक जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणाहून या ठिकाणी आपल्या समस्या घेऊन येते रांगेत आलेले आहे। सर्व लोक जे आहेत ते 11 वाजेपासूनच त्यांच्या नावाची नोंदणी आणि त्यांना टोकन दिलं जात आहे। टोकननुसार जे आहे ते सर्वांना जे आहे ते आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे आणि आपण पाहू शकतो की मंत्रालयातील सर्व कर्मचारी देखील जे आहेत ते या ठिकाणी हैदराबाद हाऊस येथे दाखल झाले आहे आणि एकूणच सर्व नागरिकांच्या ज्या काही अडीअडचणी समस्या असतील त्यांचं तात्काळ निवारण कशा पद्धतीने करता येईल दृष्टिकोनातून आजचा जनता दरबार जो आहे अत्यंत महत्वाचा आहे। आपण पाहू शकतो की सर्व कर्मचारी जे आहेत ते मंत्रालयातील या ठिकाणी जे आहे ते एकूणच दाखल झाले आहे आणि आता कोणत्याही क्षणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील आगमन जे आहे ते या ठिकाणी होणार आहे आणि जनता दरबारला सुरुवात होणार आहे। आज 12 ते 2 वाजेपर्यंत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते लोकांच्या जे काही समस्या असतील त्याचं निवारण करण्याचा या ठिकाणी एकूणच प्रयत्न करणार आहे आणि लोकांचे ऊन आहे नागपूरमध्ये, त्यामुळे लोकांच्या साठी जे आहे ते पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, त्याचबरोबर त्यांना सावलीमध्ये बसण्याची व्यवस्था असेल, एकूणच संपूर्ण प्रशासनाकडून सोयी सुविधा देखील या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे। आणि आता मुख्यमंत्र्यांचा ताफा जो आहे तो हैदराबाद हाऊसकडे निघालेला आहे आणि कोणत्याही क्षणी मुख्यमंत्र्यांचं आगमन या ठिकाणी होणार आणि जनता दरबारला सुरुवात होणार आहे। मोठी गर्दी जी आहे ते विदर्भातून आपल्या वेगवेगळ्या समस्या घेऊन लोकांनी जे आहे ते सकाळपासून या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच दृष्टीने जे आहे ते या ठिकाणी एकूणच संपूर्ण तयारी जी आहे ती प्रशासनाकडून जी आहे ती केल्या गेलेली आहे। आपण पाहू शकतो की मोठा पोलिसांचा ताफा जे आहे ते हैदराबाद हाऊसच्या समोर जो आहे तो या ठिकाणी सध्या आपल्याला बंदोबस्तात दिसून येते। मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण एकूण जी काळजी आहे ते प्रशासनाकडून घेण्यात आलेली आहे आणि आता कोणत्याही क्षणी देवेंद्र फडणवीस यांचं या ठिकाणी आगमन होणार आणि जनता दरबारला एकूणच सुरुवात होणार आहे। ज्ञानेश्वर, याचे अपडेट आम्ही घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।